तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले हे या व्हिडिओत पहा. आपल्यातनं जो गेला तो पण जुना दिवस एकच होता. तर माझी चूक आहे तरी त्याने घरी मंत्री केली होती, माझी चूक झाली. याला मी मंत्री केलं ही माझी चूक होती असं थेट विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं उद्धव ठाकरे आता का भडकले, बच्चू कडूंनी असं काय केलं की ठाकरे इतके नाराज झाले, आणि या सगळ्यामागे एकनाथ शिंदेचं राजकारण काय आहे, आज आपण या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे प्रमुख, शेतकरी, दिव्यांग, सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेला नेता अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीच्या काळात ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री होते. पण नंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा बच्चू कडू देखील शिंदेसोबत गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपली भूमिका बदलली आणि अखेर प्रहार संघटना थेट शिंदे गटात विलीन झाली. याच निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला. कारण प्रहार ही बच्चू कडूंची स्वतःची संघटना होती. अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन ती उभी केली होती. पण विधान परिषद आमदारकीच्या आशेने त्यांनी संपूर्ण संघटना शिंदेच्या शिवसेनेत विलीन केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खरं तर बच्चू कडूंना पुन्हा आमदार व्हायचं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना राजकारणात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नवी दिशा शोधावी लागली. याच वेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना ऑफर दिली, संघटना आमच्यात विलीन करा आणि विधान परिषदेत संधी देतो. आणि बच्चू कडूंनी हा प्रस्ताव स्वीकारला. पण येथूनच उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्षाची सुरुवात झाली. कारण बच्चू कडूंनी शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर उघडपणे टीका केली. त्यांनी एक विधान केलं होतं की मी उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री होतो, पण ते मुख्यमंत्री असल्याचा आम्हाला कधी अनुभव झाला नाही. आमची 2.5 वर्षे वाया गेली. हे विधान ठाकरे समर्थकांची जिव्हारी लागलं. त्यानंतर त्यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरे माणूस म्हणून चांगले आहेत, पण ते शिवसेना भवनात शोभून दिसतात, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नव्हते असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. हेच नाही तर बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना म्हटलं की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदेच आहेत. हा थेट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांनाही टोला मानला गेला. या सर्व विधानानंतर ठाकरे गटाकडून बच्चू कडूंवर जोरदार टीका झाली. सामानातूनही त्यांच्यावर कठोर भाष्य करण्यात आलं. बच्चू कडूंनी स्वतःच्या संघटनेची जिवंत समाधी घेतली असा टोला सामना संपादकीयमधून लावण्यात आला. पण तरीही उद्धव ठाकरे शांत होते. त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. कारण उद्धव ठाकरे सहसा योग्य वेळ येईपर्यंत थांबतात आणि ती वेळ आता आली आहे. प्रहार संघटना शिंदे गटात गेल्यानंतर अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले. मराठवाडा, सोलापूर, धाराशिव अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंचा निर्णय मान्य केला नाही आणि अखेर हेच नाराज कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बच्चू कडूंवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, हा कालपर्यंत आमचाच माणूस होता, मी त्याला घरी बोलवलं, मंत्रिपद दिलं, पण आता वाटतं ती माझी चूक होती असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंना लगावलं आहे. या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आता बच्चू कडूंविषयी राग उघडपणे व्यक्त करायचा होता आणि त्यामागे कारण हे स्पष्ट होतं. कारण बच्चू कडूंनी केवळ पक्ष बदलला नाही तर सतत ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. दुसरीकडे एकनाथ शिंदेचेही राजकारण इथे स्पष्ट दिसतं. बच्चू कडूंना आपल्या गटात घेण्यामागे त्यांचा उद्देश फक्त प्रहार संघटना वाढवणं नव्हता, तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांवर दबाव तयार करणं हा देखील होता. कारण एकनाथ शिंदे आजही स्वतःला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य मानतात. मुख्यमंत्रीपद गेल्याची सल त्यांच्यात अजूनही आहे. कारण 2029च्या दिशेने ते स्वतंत्र ताकद उभी करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी बच्चू कडूंसारखे आक्रमक नेते त्यांना उपयोगी पडणार आहेत. पण आता मोठा प्रश्न असा आहे की पुढे काय होणार. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ठाकरे गटात जात आहेत. बच्चू कडू शिंदेसोबत अधिक अतिक्रमण होत आहेत. उद्धव ठाकरे आता अवघडपणे प्रतिक्रिया देऊ लागले आहेत आणि या सगळ्यात देवेंद्र फडणवीसही शांतपणे राजकारण पाहत आहेत. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणात येणारे दिवस अत्यंत नाट्यमय असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर केलेली टीका योग्य आहे का? बच्चू कडूंनी प्रहार संघटना शिंदे गटात विलीन करणं हा निर्णय योग्य आहे का? आणि 2029पर्यंत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.